पैदा करत होते, तर त्याचे वैभव सूर्यदेवासारखे चमकत होते. त्याचे गुरुत्व समुद्रासारखे अमर्याद होते आणि त्याचा संयम पृथ्वीसारखाच होता. राजाच्या प्रजांनी त्याची पूजा केली आणि त्याने सौम्य परंतु दृढ हाताने राज्य केले, ज्यामुळे त्यांचे समाधान सुनिश्चित झाले. दुष्मंताच्या राजवटीच्या कथेने ऐकणाऱ्यांमध्ये उत्कंठा जागृत झाली होती. ते अशा सुवर्णयुगात परतण्याची उत्कंठा बाळगत होते, जिथे जमीन सुपीक होती, लोक सद्गुणी होते आणि शांतता सर्वोच्च होती. वैस म्हणून माणसांमधला एक सिंह राजा दुष्मंता आपल्या पराक्रमी सैन्याला वाळवंटाच्या मध्यभागी घेऊन जात असताना सूर्य जगला कोसळला. योद्ध्यांच्या गर्जनेने, धडधडणाऱ्या शंखानी आणि ढोलांच्या कर्कश आवाजाने हवा भरून गेली, ज्यामुळे झाडांमधून प्रतिध्वनित होणारा एक कर्णमधुर गोंधळ विमान झाला. शेकडो घोडे आणि हाती राजासोबत गेले. त्यांचे कवच सूर्यप्रकाशात चमकून ते त्यांच्या गंतव्यस्थानाकडे निघाले. मिरवणूक जंगलात खोलवर जात असताना सुंदर स्त्रिया त्यांच्या भव्य हवेलीच्या गच्चीवरून खाली पाहत होत्या. त्यांच्या नजरा राजा दुष्मंताच्या भव्य आकृतीकडे खिळल्या होत्या. ते त्याचे शौर्य आणि सामर्थ्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्याची तुलना शत्रूंचा मारेकरी आणि गडगडाट करणारा साकराशी केली. कौतुकाने आणि प्रेमाने त्यांनी राजाच्या डोक्यावर फुलांचा वर्षाव केला. एक हावभाव ज्याने त्याचे हृदय मोठ्या आनंदाने भरले. त्यांच्या मागे वाजणाऱ्या ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन राजा दुष्मंता आपल्या सैन्याला जंगलात घेऊन गेला. युद्धातील आपले पराक्रम सिद्ध करण्यासाठी उत्सुक होता. जेव्हा तो रथ चालवत होता, तेव्हा त्याची चाके पृथ्वीला हादरवून टाकणारी आणि आकाशात प्रतिध्वनित होणारी एक धडकी भरवणारी बडबड करत होती. राजाने त्याच्या समोरील वाळवंटाच्या विशाल विस्ताराकडे पाहिले. वर उंच झाडे होती, त्यांची पाने सौम्य वाऱ्यामध्ये झपाटलेली होती आणि जंगलातील जमिनीने असमान भूप्रदेश आणि विखुरलेल्या दगडांना मार्ग दिला होता. विलोआ, अर्क, खदिरा, कपिट्टा आणि धवा या फुलांच्या सुगंधाने हवा दाट झाली होती. परंतु राजाचे लक्ष हातात असलेल्या कामावर केंद्रित होते. त्याच्या सैन्याने त्याच्या भोवती झेप घेतली. जंगलामधून शिकार करत असताना दातालवर सशस्त्र योद्ध्यांचा एक समुद्र राजा दुष्मंताने आक्रमणाचे नेतृत्व केले. त्याचे बाण वेगाने आणि सरळ उडत होते आणि त्याने वाघ आणि इतर प्राण्यांना सहजपणे खाली आणले. एकेकाळी शांतताप्रिय असलेले जंगल आता युद्धभूमी होते. स्टीच्या हाणामारीचे आवाज आणि हवेत रक्ताचा सुगंध भरला होता. राजाचे योद्धे अचूकपणे फिरत होते. त्यांच्या तलवारी वर येत होत्या आणि प्राणघातक तालात पडत होत्या, कारण त्यांनी वाळवंटातील रहिवाशांना चिरले होते. हाती, जिथे शक्तिशाली प्राणी होते, ते देखील राजाच्या सैन्याच्या हल्ल्याचा सामना करू शकले नाहीत. लढाई जोरात सुरू असताना त्यांच्या प्रदेशावर दावा करण्यासाठी आलेल्या योद्ध्यांच्या भीतीने सिंह जंगल सोडून पळून जाऊ लागले. नेतृत्वही आणि घाबरलेल्या प्राण्यांचे कळत सर्व दिशांनी विखुरलेले त्यांचे रडणे झाडांमध्ये प्रतिध्वनित होत होते, कारण ते कोरड्या नदी पात्रावर अडखळले आणि थकून पडले. त्यांची तहान भागू शकले नाहीत. राजाच्या सैन्याने स्वतःच्या हातांनी पेटवलेल्या आगीवर पडलेल्या प्राण्यांना भाजू युद्धातील लुटलेल्या वस्तूंची मेजवानी घेतली. वेदना आणि भीतीने वेडे झालेले बलवान हाती वेडेपणाने पळून गेले. लढवयांना पायाखाली चिरडले. शेवटी जंगल ओसाड पडले आणि तेथील रहिवासी बेपत्ता झाले. वाळवंटी मैदानाच्या भीषण उष्णतेमध्ये राजा जन्मलेल्या आणि त्याचे अनुयायी थकलेले आणि कोरडे शिकारातून बाहेर आले. ते विश्रांतीच्या शोधात पुढे जात असताना त्यांच्या पावलांचा प्रतिध्वनी ओसार भूप्रदेशातून ऐकू येत होता. राजाच्या डोळ्यांनी क्षितिजावर नजर फिरवली. त्यांची तहान हलवण्यासाठी आणि त्यांचा उत्साह पुनरुज्जीवित करण्यासाठी एक मोरुद्यान हवे होते. ते वाळवंटातून जात असताना एक हिरवेगार जंगल उघड्यावर दिसते, जसे की कोरड्या प्रदेशामध्ये ठेवलेल्या रत्नांसारखे. झाडांच्या फांद्या वाऱ्यामध्ये हलवापणे हलत होत्या, ज्यामुळे राजाच्या डोक्यावर पाऊस पडणाऱ्या सुगंधी फुलांचा पाऊस पडत होता. जंगलाचा तळमूळ पाचू डोवतांनी आच्छादलेला होता आणि पंखांच्या कोईस्तरच्या गोडसुराने हवा कंपित झाली होती. नर कोकिला आणि कर्कश चिकाला प्रत्येक झाड फुलांच्या गुच्छांनी सुशोभित दिसत होते. प्रत्येक झाड सूर्यप्रकाशात नाचणार एक चैतन्यशील रण होत आहे. चित्ततर अभयारण्य पाहताना काजाचे डोळे रुंदावत गेले. झाडांच्या फांद्या एकमेकात गुंफलेल्या होत्या. वरच्या बाजूला एक शहद तयार झाले होते, तर मधमाशा भोवती
फिरत होत्या एकसन्नपणे, गुंजत होत्या फांद्यांवर बसलेल्या वारबलच्या गाण्याने हवा जिवंत होती. त्यांचे गोड आवाज स्वतः फुलांसारखे गुंफलेले होते. जंगल सौंदर्य आणि आश्चर्याच्या धाग्यांनी विणलेले एक टेपेस्ट्री होते. जसजसे ते या मंत्रमुग्ध क्षेत्रात खोलवर जात होते, तसंच ते राजाचे पथक तपस्वींचे आश्रयस्थान बनले. शांततेच्या दीपस्तंभासारखे चमकणारे ते एक आश्रयस्थान पवित्र अग्नी त्याच्या आवारात जळत होता. शांत सभोवतालच्या वातावरणावर एक उबदार चमक आणत होता. त्याच्या सभोवतालची झाडे उंच होती, त्यांची चढी मजबूत आणि मजबूत होती, तर जमिनीवर गालीचा घालणारी फुले एक सोनेरी घरण तयार करत होती. हे अभयारण्य पाहून राजाचे हृदय कौतुकाने फुलले, जे निसर्गाच्या वैभवाचे सार आहे असे वाटत होते. त्याला त्याच्या आवारात असंख्य युती, वनखिल्ले आणि कीटमुनी बसलेले दिसले. त्यांचे चेहरे आरती प्रकाशाने उजळले होते. हवा फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने भरलेली होती आणि किनाऱ्यावर पाण्याच्या मूग थापांनी एक सुखदायक राग निर्माण केला होता. आश्रयस्थानाच्या पलीकडे आणखी एक क्षेत्र होते, ब्रह्म प्रदेशाप्रमाणे चमकणारे एक आश्रयस्थान. येथे राजाला गोष्टीच्या विविध श्रेणीचा सामना करावा लागला. प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाच्या आणि आध्यात्मिक वाढीच्या शोधात मग्न होता. काहींनी अच्युतेने ग्रीक स्तोत्रांचे पठण केले, तर इतरांनी परिपूर्ण स्वराने समंत स्तोत्रांचे गायन केले. या पवित्र स्वरांच्या सुसंवादित स्वरांनी हवा प्रतिध्वनित झाली, ज्यामुळे शांतता आणि चिंतन वातावरण निर्माण झाले. जेव्हा राजा या पवित्र ठिकाणी फिरत होता, तेव्हा त्याला विविध कलांमध्ये पुष्य ब्राह्मणांचा सामना करावा लागला. बलिदानाच्या व्यासपीठाच्या निर्मितीपासून ते तर्कशास्त्र आणि मानसिक विज्ञानाच्या गुंतागुंतीपर्यंत काही खगोलशास्त्रात तज्ञ होते, तर इतरांना पदार्थाचे गुणधर्म आणि बलिदानाच्या विधीच्या फळांची सखोल समज होती. राजाच्या कानांना ध्वनींच्या वाद्यगुणाने वागवले जात असे. प्रत्येक जण त्या ठिकाणी असलेल्या विशाल ज्ञानाचा आणि शहाणपणाचा पुरावा होता. एका घनदाट जंगलात राजा दुष्मंत एकटाच भटकत होता. त्याचा सेवक त्याला आश्रमाच्या प्रवेशद्वारावर सोडून गेला होता. तो मोठ्याने ओरडला, का हो, तिथे कोण आहे? पण त्याला प्रतिसादा फक्त एक प्रतिध्वनी आला. अचानक एक सुंदर मुलगी निवासस्थानातून बाहेर आली. तिने तपस्वी मुलीचे कपडे घातले आणि आदराने राजाचे स्वागत केले. शकुंतला या कन्येने दुष्मंताला बसण्याची जागा, त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणि अर्घ्य घेऊन त्याला योग्य आदर दर्शविला. तिने राजाचे आरोग्य आणि शांतीबद्दल चौकशी केली आणि त्याची पूजा केली. त्याच्या आज्ञा मागितल्या. दुष्मंताने शकुंतलाचे वडील सुप्रसिद्ध ऋषी कण्वाचा ठावठिकाणा विचारला. शकुंतला म्हणाली की तिचे वडील फळ आणण्यासाठी गेले होते, पण ते लवकरच परत येतील. राजाने शकुंतलाचे सौंदर्य, समरूपता आणि तारुण्य पाहिले आणि तिचे हृदय तिच्या आकर्षणाने चोरले गेले. त्याने तिला तिची ओळख, तिचे वडील आणि ती जंगलात कशी आली याबद्दल विचारले. शकुंतला गोड हसली आणि ऋषी कण्वाची मुलगी म्हणून स्वतःची ओळख करून दिली. दुष्मंताची उत्सुकता वाढली आणि त्याने शकुंतलाच्या जन्माबद्दल अधिक चौकशी केली. तिने तिच्या भूतकाळातील एक कथा सांगण्यास सुरुवात केली. शकुंतलाच्या म्हणण्यानुसार त्याचे वडील ऋषी कण्वाकडे एकदा आणखी एक शक्तिशाली ऋषी विश्वामित्र यांनी संपर्क साधला होता, ज्याने त्याच्या जन्माचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. कण्वांच्या तपश्चर्येमुळे देवांचा राजा म्हणून इंद्राच्या पदाला धोका निर्माण होईल अशी त्यांना चिंता होती. इंद्राने आपल्या सिंहासनाच्या भीतीने विश्वामित्राला त्याच्या तपश्चर्येपासून दूर नेण्यासाठी आकाशीय अप्सरा आणि प्रसिद्ध सौंदर्य असलेल्या मेनकाला बोलावले. मेनकाला सुरुवातीला संकोच वाटत होता, कारण त्याला कल्पस्वरूपी आणि शक्तिशाली असल्याची विश्वामित्रांची प्रतिष्ठा माहीत होती. तथापि इंद्राने तिला सावधगिरीने ऋषीकडे जाण्याची आज्ञा दिली. मेनकाने विश्वामित्राने केलेल्या अनेक पराक्रमाचे वर्णन केले, ज्यात त्याने नदीची निर्मिती केली, त्याचे क्षत्रियातून ब्राह्मणात रूपांतर झाले आणि मातंगाला त्याने संरक्षण दिले, ज्याला त्याच्या वडिलांनी शाप दिला होता. तिने अशा शक्तिशाली व्यक्तीच्या जवळ जाण्याबद्दल भीती व्यक्त केली, परंतु इंद्राच्या आदेशानुसार तसे करण्यास सहमती दर्शवली. मेनकाने इंद्रासोबत एक योजना आखली, ज्यात त्याने वाऱ्याची देवता मारुतला विनंती केली की तिने विश्वामित्रासमोर खेळत असताना तिचा तोषा चोरावा आणि प्रेमाची देवता मनमत तिला तिच्या प्रयत्नात मदत करेल. या योजना अंमलात आणत मेनकाने विश्वामित्राला त्याच्या तपश्चर्येपासून दूर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शकुंतला तिची कथा पूर्ण करत असताना दुष्मंताची उत्सुकता अजूनही असमाधानी होती. ती कण्वाची मुलगी म्हणून कशी जन्माला आली याबद्दल अधिक माहितीसाठी त्याने तिच्यावर दबाव टाकला. पवित्र गिवारेच्या शांत वातावरणात आपल्या तपश्चर्येसाठी
अविचल समर्पण असलेले प्रसिद्ध ऋषी विश्वामित्र धरण चिंतनशीलतेत बसले. त्यांच्या तपश्चर्येने त्यांना सर्व सांसारिक आसक्तींपासून शुद्ध केले होते आणि ते आता दैवी पात्र बनले होते. इथेच मेहनत दिले अप्सरा त्यांच्यावर अवतरली. तिचे सौंदर्य तेजस्वी चंद्रासारखे चमकले आणि तिची उपस्थिती उन्हाळ्याच्या वाऱ्यासारखी सौम्य होती. जेव्हा ती विश्वामित्रासमोर खेळू लागली तेव्हा वाऱ्याची देवता मारुतीच्या जवळून तिच्या भोवती ढगाळण्यासारखी नाचणारी नाजूक वस्त्रे चोरून घेऊन आज शिरली. मेनकाने तिचा पोशाख पद मिळवण्यासाठी वेळेपणाने प्रयत्न केला. तिच्या हालचाली तिच्या जन्मजात विनयशीलतेचा पुरावा होत्या. त्याचे डोळे अति लागणीने जळत होते. त्याने हा देखावा पाहिला आणि अप्सराच्या निर्दोष वैशिष्ट्याने आणि निर्दोष सौंदर्याने प्रभावित झाला. जेव्हा त्याने मेनकाच्या रूपाकडे पाहिले जे आता त्याच्या आवरणापासून दूर गेले होते तेव्हा विश्वामित्राला इच्छेची हालचाल जाणवली. त्याने तिला त्याच्यासोबत येण्याचे संकेत दिले आणि तिने सौम्य स्मिताशाने त्याचे आमंत्रण स्वीकारले. अशा प्रकारे ते एकमेकांच्या सहवासात गुंतलेले असताना त्यांच्या परस्पर आकर्षणाच्या आनंदात खरून त्यांचा एकत्रचा रमणीय प्रवास सुरू झाला. क्षण मंगून स्वप्नासारखा निघून गेला आणि जोकळत मेनकाला मूल झाले. तिची गर्भधारणा जसजशी वाढत गेली तसतशी तिने मालिनी नदीच्या काठावर सांत्वन शोधले. ती हिमावच्या भव्य पर्वतांनी वेढलेल्या खोऱ्यातून हळुवारपणे वाहू लागली. येथेच तिने एका मुलीला जन्म दिला आणि नवजात बाळाला नदीच्या काठावर सोडले. नीतीप्रमाणे बाळरानात सुखरूप पडलेले होते. तिघारांच्या एका टोळीने तिचे नुकसान होण्यापासून संरक्षण केले होते. जंगलात फिरत असलेल्या राक्षस आणि मांसाहारी प्राण्यांनी तिच्या सभोवतालच्या दैवी अस्तित्वाची जाणीव झाल्यासारखे त्या मुलाकडे जाण्याचे धाडस केले नाही. भक्तिपूर्ण अंतकरण असलेल्या करवाला नदीच्या काठावर स्नान करताना हे दृश्य दिसले. तो बाळाच्या शातरूपाकडे आकर्षित झाला. त्याच्या भोवती गिधाडे होते जे तिचे रक्षक बनले होते. करुणेने प्रेरित होऊन कण्वाने मुलाला आपल्या पंखांखाली घेतले आणि तिला परत आपल्या घरी आणले. जेव्हा त्याने बाळाला जवळ धरले तेव्हा कण्वाने पवित्र ग्रंथांवर चिंतन केले ज्या 3 पित्यांबद्दल सांगितले होते. एखाद्याच्या शरीराचा निर्माता, जीवनाचा रक्षक आणि पोषण देणारा. त्याच्या लक्षात आले की या मुलाचे समर्पण वाळवंटातील गिधाडाने केले आहे आणि त्यामुळे तिला शकुंतला पक्षी संरक्षित असे नाव देण्यात आले. अनेक वर्षे गेली आणि कण्वाने शकुंतलाचे समर्पण स्वतःची मुलगी म्हणून केले. ती एक सुंदर तरुण स्त्री म्हणून वाढली. तिला तिचे खरे पालकत्व माहीत नव्हते. राजा दुष्यंताने तिच्या जन्माबद्दल विचारले असता शकुंतला आठवले. एका हिरलागार जंगलात पूर्व राजघराण्यातील न्यायी शासक राजा दुष्यंताला तिचे वडील कण्व कौशिकसोबत वनवासात राहणाऱ्या शकुंतला या सुंदर मुलीची भेट झाली. राजा लगेच तिच्या मोहात पडला आणि त्याने तिच्या गांधर्व पद्धतीनुसार तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे विस्तृत विधी किंवा पुजाऱ्यांची गरज नसताना 2 प्रौढांमध्ये सहमतीने मिलन होऊ शकले. मात्र तिचे वडील लवकरच फळांची भेट घेऊन परत येतील हे जाणून शकुंतला संकोचली. तिने राजाला प्रतीक्षा करण्याची विनंती केली परंतु दुष्यंत आग्रह धरत होता. त्याने तिला आश्वासन दिले की तो तिला आपला सोबती म्हणून इच्छितो आणि त्यांच्या मिलनाने त्याला आनंद मिळेल. त्याने शास्त्रांचा हवाला देत विवाहाचे विविध प्रकार स्पष्ट केले आणि शकुंतला यांना आश्वासन दिले की गंधर्व रूप त्याच्यासारख्या क्षत्रियासाठी योग्य आहे. राजाच्या शब्दांनी पटवून दिलेल्या शकुंतला यांनी एका अटीवर त्याच्याशी लग्न करण्यास सहमती दर्शवली की त्यांच्या संयोगातून जन्मलेला तिचा मुलगा त्याचा वारसदार होईल. दुष्यंताने हा प्रस्ताव सहजपणे स्वीकारला आणि तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. आनंदाने भरलेल्या अंतःकरणाने शकुंतला यांनी राजाला आपला पती म्हणून स्वीकारले आणि त्यांनी गंधर्व रूपानुसार शक्तीची देवाणघेवाण केली. राजा निघून गेल्यावर कण्व कौशिक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांना घडलेल्या घटनाची माहिती नव्हती परंतु ज्ञानी ऋषींना त्यांच्या आध्यात्मिक अंतर्दृष्टीमुळे सर्व काही माहीत होते आणि दुष्यंत आणि शकुंतला यांच्यातील संबंधांमुळे ते प्रसन्न झाले. त्यांचा मुलगा एक पराक्रमी आणि सुप्रसिद्ध राजा होईल जो समुद्र जिंकेल आणि त्याच्याकडे एक अजय सैन्य असेल अशी भविष्यवाणी कर त्यांनी त्यांच्या विवाहाला आशीर्वाद दिला. शकुंतला तिच्या वडिलांकडे गेली, आदराने पाय धुतले आणि दुष्यंतच्या मंत्र्यांसह पौरव सम्राटांना आशीर्वाद देण्यास सांगितले. तिच्या पतीच्या आणि त्यांच्या भावी राजाच्या कल्याणासाठी शकुंतलाच्या निस्वार्थ इच्छेवर प्रसन्न होऊन कण्व यांनी होकार दिला. प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने शकुंतला तिच्या वडिलांचा आशीर्वाद प्राप्त केला आणि शहाणा ऋषी
शहाणपण आणि भक्तीचा वासा मागे सोडून निघून गेलेला जसा सूर्य जंगलावर मावळत होता, तसंच दुष्यंत त्याच्या सैन्यासह त्याच्या राजधानीला परतला. जो शकुंतला हिला त्याच्याबरोबर परत घेण्यास उत्सुक होता, परंतु त्याला हे फारसे माहीत नव्हते की शकुंतलाशी त्याचे मिलन नशिबाने तपासले जाईल, ज्यामुळे अनेक चाचल्या आणि क्लेश होतील, जे कठीस त्यांच्या भवितव्याला कायमचे आकार देतील. जंगलाच्या मध्यभागी जिथे सूर्याची उबदार किरणे पानामधून उगत होती, तिथे शकुंतला तिच्या पती दुष्मंताची आतुरतेने वाट पाहत होती. शहाणा वशी कन्वाने सांभाळलेल्या याच आश्रयस्थानात त्यांचे प्रेम फुलले होते. सौम्य वाऱ्याने एकमेकांना दिलेल्या त्यांच्या अभिवचनाची कुजबूज केली की ते कायमचे एकत्र राहतील. नीतीप्रमाणे एक चमत्कार घडणार होता. शकुंतलाचे गर्भाशय जीवनाचा उद्रेक करत होते आणि ती एका तेजस्वी मुलाला जन्म दिला. त्याचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे चमकले आणि त्याची त्वचा अलौकिक तेजाने चमकली. ज्ञानी आणि दयाळू अशी कन्वाने मुलाची दैवी ऊर्जा ओळखली आणि घोषित केले की त्याला सर्वतोमान असे नाव दिले जाईल. सर्वांचा अधीन तो मुलगा आश्चर्यकारक गतीने वाढत गेला. त्याची ताकद आणि चपळता जंगलात फिरणाऱ्या वन्य प्राण्यांशी स्पर्धा करत होती. फक्त 6 वर्षांचा असताना तो सिंह, वाघ आणि अस्वलांना सहजपणे वश करू शकत होता. आश्रमाचे रहिवासी त्याच्या पराक्रमाने आश्चर्यचकित झाले आणि ऋषीने निर्णय घेतला की शकुंतला हिने आपल्या पतीकडे परत जाण्याची वेळ आली आहे. त्यांच्या मुलाला वारस म्हणून घेऊन जात असता अंतःकरणाने शकुंतला तिला लहानपणापासून माहीत असलेल्या एकमेव घराला निरोप देते. कन्वांचे शब्द तिच्या मनात प्रतिध्वनित झाले. महिलांनी त्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या नातेसंबंधांच्या घरात जास्त काळ राहू नये. असे निवासस्थान त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे चांगले वर्तन आणि त्यांच्या सद्गुणांसाठी विध्वंसक आहे. जेव्हा ती तिच्या मुलाच्या बाजूने चालत होती, तेव्हा तिला भावनांचे मिश्रण जाणवले. भविष्यासाठी उत्साह, पुढे काय आहे याबद्दल भीतीच तिला पुरात पोहोचल्यानंतर शकुंतलाची चिंता वाढली. जर दुष्मंता त्यांचे वचन विसरला असता तर काय झाले असते? तो आपल्या मुलाला वारसदार म्हणून स्वीकारला असता का? तिचे हृदय आतुरतेने वाट पाहत होते. ती तिच्या पतीसमोर उभी होती. तिचे डोळे त्याच्या चेहऱ्यावर बंद होते, मात्र दुष्मंता सत्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत होते. त्याने शकुंतलाचे दावे नाकारले, तिला अनोळखी माणसासारखे वागवले. हे शब्द शकुंतलाच्या आत्म्यात खोलवर शिरले आणि एका क्षणासाठी ती दुःखात बुडून गेली. तिचे डोळे लाल झाले, तिचे ओठ थरथरले आणि ती बोलत असताना तिचा आवाज थरथरला आहे. महाराज, तुम्हाला सर्व काही माहीत आहे, हे तुम्हाला माहीत नाही असे तुम्ही कसे म्हणू शकता? तुमचे अंतःकरण या प्रकरणाच्या सत्याचा किंवा खोट्याचा साक्षीदार आहे. जो एक गोष्ट असल्याने इतरांसाठी स्वतःला दुसरी गोष्ट म्हणून साजर करतो, तो चोर आणि स्वतःच्या दरोडेखोरासारखा आहे. तो कोणत्या पापास सक्षम नाही. शकुंतलाचे शब्द दृढनिश्चयाने फुटले. तिचा आवाज संतापाने उठला. तिने वेदांच्या प्राचीन ज्ञानाचे आवाहन केले आणि दुष्मंताला आठवण करून दिली की विवाह हे 2 आत्म्यांमधील पवित्र बंधन आहे आणि पत्नी ही पुरुषाची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. जसं वाद वाढत गेला तसतशी शकुंतलाची उत्कटता शिखरावर पोहोचली. तिचे शब्द प्रत्येक वाक्य नदीसारखे वाहू लागले. प्राचीन काळातील पवित्र परंपरांमध्ये राजेशाही ऋषींचे एक राजवंश होते, ज्यांचे वंशावळी दैवितेचा पुरावा म्हणून पूजनीय होते. महान बुद्धीचा ऋषी वैशंपायन या उदात्त आत्म्यांच्या कथा सांगण्यास उत्सुक होऊन काळजाच्या मेजास समोर उभा होता. वैशंपायनाने सुरुवात केली. प्रचक हे पृथ्वी देवीचे 10 पुत्र होते, जे सर्व तपश्चर्येसाठी समर्पित होते आणि प्रत्येक सद्गुणांचे मूर्तरूप होते. त्यांच्या तोंडातून आग निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यात होती, ज्याचा वापर ते विषारी झाडे आणि झाडे जाळण्यासाठी करत असत, ज्यामुळे मानवतेला त्यांच्या आवाक्यातून मुक्त केले जात. अशा प्रचेतातून दक्ष या महान ऋषीचा जन्म झाला, जो आजोबा म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने विरिणीशी विवाह केला आणि 1000 पुत्रांना जन्म दिला, जे सर्व सद्गुण आणि शहाणपणात त्याच्यासारखे होते. नारद या दिव्य चारण्याने त्यांना सांख्य तत्वज्ञान शिकवले आणि त्यांना मोक्षप्राप्तीच्या मार्गावर मार्गदर्शन केले. रक्षाच्या निर्मितीच्या इच्छेमुळे त्याला 50 मुली झाल्या, ज्यांना त्याने त्याच्या आध्यात्मिक मुली म्हणून नियुक्त केले. त्यांची मुले त्याचे स्वतःचे वंशज असतील याची खात्री करून घेतली. त्याने यापैकी 10 मुली धर्माचे मूर्त स्वरूप असलेल्या धर्माला आणि 13 महान शक्तीचा घोषी असलेल्या कश्यपला दिल्या. चंद्र देवाला दक्षाकडून 27 मुली मिळाल्या, ज्यांना वेळ मोजण्याचे काम सोपवण्यात आले होते. आपल्या त्या पत्नीशी झालेल्या संयोगामुळे देवतांचा राजा इंद्राच्या नेतृत्वाखाली अपार शक्तीने ओतप्रोत आकाशीय प्राणी आदित्य निर्माण झाले. कश्यपचा मुलगा
विवस्वत आणि त्याच्या पत्नीपैकी एक भगवानियम बनले. तर आणखी एक मुलगा मनूला महान बुद्धिमत्ता आणि शहाणपणाची देणगी देण्यात आली. मनूच्या वंशाने मानवतेला जन्म दिला, ज्यामुळे त्यांना मानव हे नाव मिळाले. त्याच्या वंशजांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि इतरांचा समावेश होता, जे सर्व या उदात्त वंशातून जन्मले होते. जसजसा काळ गेला, ब्राह्मण क्षत्रियांमध्ये विलीन झाले आणि मनूच्या वंशातील लोकांनी वेदांचा अभ्यास करण्यासाठी स्वतःला समर्पित केले. मनूला 10 मुले होती, ज्यामध्ये वेणा, धुष्णू, नरिष्य, नबगा, इक्ष्वाकू, करुष्या, सरेती, इला, प्रिशाब्रू आणि नबरिष्ठा यांचा समावेश होता. हे सर्व पुत्र महानतेसाठी नियत होते, परंतु त्यांच्या भांडणांमुळे काखेस त्यांचे पतन झाले. इलाच्या पोटी जन्मलेला प्रुडो हा अफाट सामर्थ्य आणि सद्गुणांचा राजा होता. त्याने समुद्रातील त्या बेटे जिंकली आणि त्याच्या बाजूला असलेल्या अतिमानवी साथीदारासह राज्य केले. तथापि त्याच्या अहंकारामुळे त्याला ब्राह्मणांचे धन दुर्लक्षित करावे लागले, ज्यामुळे सनत कुमार हस्तक्षेप करण्यास प्रवृत्त झाला. वशिंनी पुरुरवांना शहाणपणाचा सल्ला दिला, परंतु राजाने ऐकण्यास नकार दिला. पूर्वांच्या कृतींचा परिणाम म्हणून महान गोष्टींचा क्रोध ओढवला गेला आणि त्याला मरण्याचा शाप देण्यात आला. त्याच्या निधनापूर्वी प्रजापतीचा वंशज भव्य सम्राट येती स्वतः इंद्राप्रमाणे वैभवाने चमकला. त्याच्या पूर्वजांच्या शुक्राची अभेद्य मुलगी देवयानीशी झालेल्या संयोगाची कथा जाणून घेण्याच्या त्याच्या इच्छेमुळे त्याने वैशंपायनाला त्याची पुनरावृत्ती करण्यास सांगितली. ती जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी अनेकदा संघर्ष करणाऱ्या देवता आणि असुर यांच्यातील शत्रुत्वाचे वर्णन करून वैशंपायनाने सुरुवात केली. देवांनी विजयाच्या शोधात बृहस्पतीची पुजारी म्हणून नियुक्ती केली, तर असुरांनी उसानाची निवड केली, ज्यांना शुक्रा असेही म्हणतात. दोन्ही ब्राह्मण एक तीव्र अभिमानास्पद शत्रुत्वात गुंतले, ज्याचे शुक्राशी मृतांना पुनरुज्जीवित करण्याचे ज्ञान होते. शुक्राच्या सामर्थ्याच्या भीतीने देवांनी बृहस्पतीचा मोठा मुलगा कच याच्याकडे जाऊन त्यांच्यासाठी हे ज्ञान प्राप्त करण्याची विनंती केली. कचाला हुरीपर्वणाच्या दरबारात पाठवण्यात आले, जिथे शुक्र राहत होता. आदर आणि विनम्रतेने कचाने शुक्राला आपला गुरु होण्यास सांगितले आणि 1000 वर्षे ब्रह्मचर्य पाळण्याचे वचन दिले. शुक्लाने कचाला आपला शिष्य म्हणून स्वीकारले, असे कबूल केले की असे केल्याने तो बृहस्पतीचा सन्मान करणार आहे. शुक्राच्या मार्गदर्शनाखाली कचाने त्याचा गुरुवर आणि देवयानी या दोघांशी दयाळूपणे संगीत, नृत्य आणि भेटवस्तू देऊन समेट करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याने 500 वर्षे भतीत घालवली, तेव्हा दानवांनी त्याचा हेतू शोधून काढला आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून त्याचा वध केला. तथापि शुक्राने संजीवनी विज्ञानाचा वापर करून कचाला पुनरुज्जीवित केले आणि कच त्याच्या गुरु आणि देवयानी समोर हजर झाला आणि घडलेल्या घटनांचे वर्णन केले. असुरांनी ही कृती आणखी 2दा पुनरावृत्ती केली. प्रत्येक वेळी कचाला ठार मारले आणि त्याच्या अस्थी शुक्राच्या मध्यात मिसळल्या. कचच्या वारंवार होणाऱ्या निधनामुळे देवयानीला खूप दूर झाले, परंतु शुक्राने तिला आश्वासन दिले की त्याला जिवंत ठेवणे अशक्य आहे, कारण त्याच्या विज्ञानाने पुनरुज्जीवित केल्यानुसार कच मारला जात राहिला. देवयानीने उत्तर दिले की ज्याचे आजोबा आदरणीय ऋषी अनिरस आणि वडील वृषस्पती तपस्वी गुणवत्तेचा सागर होते, त्यांच्यासाठी ती शोक करण्याशिवाय राहू शकत नाही. कथा लसजशी उलगडत गेली तसतशी कच आणि देवयानी यांच्यातील भक्ती आणि प्रेम स्पष्ट झाले. तसे शुक्राची अफाट शक्ती आणि त्याच्या मुलीच्या विनंतीवरून कचाला पुनरुज्जीवित करण्याची त्याची तयारी दिसून आली. प्राचीन भारतातील देव, असुर आणि ब्राह्मण यांच्यातील संबंधांच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकणारी कथा पूर्ण वर्तुळात आली. या कथेत आपल्याला नातेसंबंधांची गुंतागुंतीची जाळे आणि त्यांच्यामधून वाहणाऱ्या सखोल भावना दिसतात. आपण शुक्राचे वैभव, देवयानीच्या प्रेमाची शक्ती आणि कचाने अनेक वेळा त्याच्या नशिबाला सामोरे जाताना केलेले शौर्य पाहतो. ही कथा प्राचीन भारतीय पौराणिक कथांच्या समुद्र चित्रकलेचा पुरावा आहे, जिथे देव, असुर आणि ब्रह्म यांच्यात संवाद होता. दिव्य क्षेत्रात पूज्यवशी अंगिरास यांचा नातू कच त्याच्या ब्रह्मचर्याच्या व्रताच्या समाप्तीच्या जवळ होता. जेव्हा तो देवांच्या निवासस्थानी परतण्याची तयारी करत होता, तेव्हा त्याच्या गुरु शुक्राची मुलगी देवयानी त्यांच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकणारा प्रस्ताव घेऊन त्याच्याकडे आली. देवयानीचे शब्द कचासाठी प्रेम आणि आदराने भरलेले होते. ज्याला ती खूप आदर आणि उपासनेचा विषय मानत असे, तिने त्याला तिच्या वडिलांच्या स्वतःच्या वडिलांबद्दलच्या सन्मानाची आठवण करून दिली आणि त्यांच्या कौटुंबिक बंधावर जोर दिला. तू माझ्यासाठी जीवनातच प्रिय आहेस
ती म्हणाली, तिचा आवाज उत्कटतेने भरलेला आहे. जसे माझे वडील शुक्रा तुझ्या आदरास पात्र आहेत तसेच मी आहे. म्हणून मला नाकाने योग्य नाही तर पिकच आपल्या कर्तव्यबद्ध संकल्पावर ठाम राहिला. त्याने देवयानीचे प्रेम आणि कृतज्ञता मान्य केली, परंतु स्पष्ट केले की त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधामुळे तो तिचा विवाह स्वीकारू शकला नाही. तू माझ्यासाठी बहिणीसाठी आहेस, तो हळुवारपणे म्हणाला, आणि मी गोशीची तत्वे पाळली पाहिजेत. माझ्या गुरुने अन्यथा आज्ञा दिलेली नाही. देवयानीचे शब्द गोड विनवणीपासून कठोर चेतावणीपर्यंत बदलले. तिने कचाला शाप दिला, असे म्हण की जर त्याने तिचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर त्याचे ज्ञान कधीही फळ देणार नाही. परंतु कर ठाम राहिला, त्याने काही चुकीचे केले नाही याची खात्री पटली. मी तुमची विनंती आमच्या कौटुंबिक संबंधामुळे नाकारली आहे. तो शांतपणे म्हणाला, तुम्ही कर्तव्याच्या प्रभावाखाली नव्हे तर उत्कटतेच्या प्रभावाखाली काम केले आहे. तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. जे अंतकरणाने देवयानीला जाणवले की कस तिच्या इच्छेकडे झुकणार नाही. तो आकाशीय प्रदेशाकडे निघताना ती पाहत होती. तिचा शाप असूनही त्याचा आत्मा अखंड होता. देवांनी स्वतः त्याचे खुलेपणाने स्वागत केले आणि त्याच्यासाठी एक महान फायद्याचे कार्य करणारा नायक म्हणून त्याची प्रशंसा केली. आकाशाचे प्रमुख इंद्र यांनी कच्च्या यशाची स्तुती करण्यासाठी सभेचे नेतृत्व केले. तुमची कीर्ती कधीही मरणार नाही. त्यांनी घोषित केले, तुम्ही आमच्या यज्ञात सहभागी व्हा आणि म्हणून त्याचा सन्मान अबाधित ठेवून आणि त्याच्या ज्ञानाने तयार असताना त्याच्याने देवांमध्ये त्याचे स्थान घेतले, जे त्याच्या संकल्पाची चाचणी घेतलेल्या चकमकीमुळे कायमचे बदललेले व तो आकाशीय यजमानामध्ये त्याच्या नवीन जीवनात स्थायिक झाला. तेव्हा कसला माहित होते की देवयानी बरोबरचे त्याचे बंधन मजबूत राहील, जरी त्यांचे मार्ग आता वेगळे होतील. त्यांनी सामायिक केलेले प्रेम आणि ते एकमेकांकडून शिकलेले धडे जपून तो तिच्या आठवणी आपल्यासोबत घेऊन गेला. स्वर्गात एक भव्य उत्सव सुरू झाला, जेव्हा काच या प्रतिभावान विद्वानाने प्राचीन विज्ञानावर प्रभुत्व मिळवले होते. खगोलीय प्राणी त्याच्या सिद्धीमुळे आनंदित झाले आणि त्याने आपले पराक्रम दाखवण्यासाठी उत्सुकतेने त्या वेळेची वाट पाहत होते. देवतासह मारावतने कचाकडे धाव घेतली आणि त्याला युद्धातील त्याचे कौशल्य दाखवण्यासाठी प्रोत्साहित केले. तथापि गांधर्व राजा चित्ररथाच्या बागेत तलावात खेळत असलेल्या सुंदर कन्यांच्या दर्शनाने त्यांच्या समरणात व्यत्यय आला. आकाशीय प्राणी वाऱ्यात बदलले. त्यांनी किनाऱ्यावर मागे ठेवलेले कपडे मिसळले. जेव्हा कने त्यांचे सामान घेण्यासाठी परतली तेव्हा त्यांना आढळले की त्यांचे कपडे एकत्र मिसळले गेले आहेत. तर त्यांच्यामध्ये शुक्राची मुलगी देवयानी होती, जी वृषपर्वनाची मुलगी शर्मिष्ठाने तिचा पोशाख परिधान केल्याचे पाहून आगावली होती. शर्मिष्ठाने तिच्या वडिलांच्या उच्च दर्जाची आणि संपत्तीची बढाई मारल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. देवयानी रागाने तिचे कपडे ओढू लागली. तिच्या स्वतःच्या अभिमानाने उत्तेजित झालेल्या शर्मिष्ठाने देवयानीला जवळच्या विहिरीत फेकून दिले आणि तिने ब्राह्मणाच्या मुलीला शांत केले आहे असा विश्वास ठेवून निघून गेला. तथापि नहुषाचा मुलगा येती याला शिकार करताना हे दृश्य दिसले. त्याने विहीर पाहिली आणि तिला देवयानी आत पडलेली दिसली. तिचे सौंदर्य धगधगत्या अग्नीसारखे चमकत होते. राजा हळुवारपणे तिच्याजवळ गेला आणि तिची ओळख आणि परिस्थिती विचारू लागला. देवयानीने त्याला एक उदात्त आणि सत्गुणी शासक म्हणून ओळखले आणि ती शुकाची मुलगी असल्याचे उभे केले. येतीने दयाळूपणे तिला विहिरीतून उचलले आणि आपल्या राजधानीत परतले. तो निघून जात असताना देवयानीने तिची दासी गुर्निकाला त्यांच्या वडिलांना घडलेल्या घटनांची माहिती देण्यास सांगितले. गुर्निकाने शुक्राच्या वाड्यात धाव घेतली आणि ही बातमी कळवायला सांगितली, जी त्याच्या मुलीच्या देववर्तनाबद्दल ऐकून खूप अस्वस्थ झाली होती. ज्या ठिकाणी येतीने देवयानीचे सांत्वन केले जात होते त्या ठिकाणी शुक्रा गुर्निका समोर लवकरच पोहोचला. देवयानीने शर्मिष्ठाचे क्रूर शब्द सांगितल्यावर असुर राजाने ऐकले, ज्यामुळे तिचा अभिमान आणि प्रतिष्ठा दुखावली होती. वडिलांचे प्रेम आणि आपल्या मुलीप्रती असलेल्या भक्तीने भरलेल्या सुका याने सर्व प्राण्यांच्या फायद्यासाठी पाऊस पाडणारा आणि जीवन टिकवणाऱ्या वनस्पतीचे पोषण करणारा तोच असल्याचे ओळखत शर्मिष्ठाच्या दाण्याला प्रत्युत्तर दिले. अशात करणाऱ्या शब्दांनी दुःख आणि रागाने त्रस्त असलेल्या आपल्या मुलीला शुक्रा याने शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सौम्य भाषणाने देवयानीचे अस्वस्थ हृदय शांत झाले आणि ती हळूहळू तिच्या दुःखातून बाहेर पडू लागली. तिच्या वडिलांच्या अतूट प्रेम आणि भक्तीमध्ये सांत्वन शोधू लागली. एका शांत जंगलात पूज्य ऋषी शुक्रा आपल्या कन्या देवयानीच्या बाजूला चिंतनशील शांततेत बसला होता. आनांचा व थरथर आणि कीटकांच्या सौम्य आवाजाने एक सुखदायक राग निर्माण झाला. परंतु शुक्राचे शब्द प्रकाशाच्या खांबासारखे शांततेत शिरले. माझ्या मुला, त्याने सुरुवात केली, जो इतरांच्या दुर्भावनापूर्ण कुजबुजल्याकडे दुर्लक्ष करतो
तो अजय आहे. शहाणा म्हणतो की अशी व्यक्ती एक खरा रथी आहे, जो आपल्या घोड्यांना कविचल दृढतेने कुशलतेने मार्गदर्शन करतो. तो स्वतःचा मालक आहे, स्थावणीला तोंड देईल, अविचल आहे, आणि अशा प्रकारे तो सर्वांवर विजय मिळवतो. प्रचंड शहाणपणाने शुक्राचे डोळे चमकले आणि तो पुढे म्हणाला, जो त्याच्या वाढत्या लागाला बळी न पडता शांत करतो, तो खरा नायक आहे. त्याचे हृदय शांत राहते. वाऱ्यासारख्या दिवशी स्त्री तलावासारख्या असते देवयानी लक्षपूर्वक ऐकत होती. तिच्या कपाळावर विचारांची उधळण होत होती. शुक्राचे शब्द एक सौम्य वारा होता, ज्याने तिच्या स्वतःच्या आत्मपरीक्षेच्या अंगांना उत्तेजित केले. तिला माहीत होते की तिचे वडील अनुभवातून बोलतात. शतकानुशतके ज्ञान आणि शहाणपणाच्या क्षेत्रातून जात आहे. शुक्राचे पुढचे शब्द गुळगुळीत दगडांवरून वाहणाऱ्या सौम्य प्रवाहासारखे होते, जो आपला राग दडपतो, जो इतरांच्या द्वेषपूर्ण कुजबुजांकडे दुर्लक्ष करतो आणि जो चिथावणी देऊन विचलित होत नाही. अशी व्यक्ती मानवी अस्तित्वाची चौपट उद्दिष्टे साध्य करते. तो सद्गुण, नफा, इच्छा आणि मोक्ष साध्य करतो. हे सर्व एक अविचल समता राखून शुक्राचा आवाज वाऱ्यावर वाहतो, जणू देवानीला त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यात सूचित करतो. तो आपले भाषण संपवत असताना देवयानी बोलली. तिचा आवाज जनावर वाजणाऱ्या सौम्य घंटासारखा होता. बाबा, मला राग आणि क्षमा यातील फरक समजतो, पण जेव्हा एखादा विद्यार्थी अनादराने वागतो, तेव्हा त्यांच्या शिक्षकाने त्यांना माफ करू नये का? किंवा त्यांच्या चुकांमधून शिकणे त्यांच्यासाठी कधी फायदेशीर आहे का? शुक्राचे डोळे त्याच्या मुलीच्या हुशारीकडे पाहून आनंदाने चमकलेले. वाईचे शब्द प्रश्नावलीसारखे हवेत टांगलेले. उत्तराच्या प्रतीक्षेत शुक्राचा प्रतिसाद मोजता आणि विचारशी होता, का रे माझ्या मुला, क्षमा हा खरोखरच एक उदात्त सद्गुण आहे, परंतु जो त्यांच्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करतो, त्यापर्यंत त्याचा विस्तार केला जाऊ नये. जर शिक्षकाला खरोखरच विद्यार्थ्याला पोहोचवायचा असेल, तर त्यांनी सीमा निश्चित केल्या पाहिजे आणि त्यांना धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन केले पाहिजे. देवयानीने समजूतदारपणे मान डोलावली. तिचे डोळे जे ज्ञान दिले गे होते ते प्रतिबिंबित करतात तुलसीचा सूर्य मावू लागला. जवळावर एक उबदार नारंगी रंग चमकू लागला. देवयानीचे विचार त्यांच्या सध्याच्या परिस्थितीकडे वळले. तिला वंशपर्वनाच्या मुलीचा विचार आला, जिचे क्रूर शब्द अजूनही खुल्या जखमेसारखे रेणारे होते. बाबा, ती म्हणाली, तिचा आवाज अगदी कुजबुजून, मला या देशात राहायचे नाही, जिथे वाईट वागणूक प्रचलित आहे. उग्र संघर्षाच्या दरम्यान भृगु वंशातील एक ज्ञानी आणि प्रतिष्ठित घोषित करण्या हा शक्तिशाली असुर राजा वृषपर्वनासमोर उभा राहिला. त्याने वृषपर्वनावर त्याच्या निवासस्थानी राहणाऱ्या सद्गुणी ब्राह्मणाचा वध करून गंभीर पाप केल्याचा आरोप केल्याने त्याचे शब्द क्रोध आणि निराशेने भरलेले होते. तुम्ही एक असे कृत्य केले आहे, ज्याचे फळ तुमच्या आत तुमच्या मुलामध्ये किंवा तुमच्या नातवंडात मिळेल. कळ्याने घोषित केले पापे समुद्र अन्नाप्रमाणे पचवली जाऊ शकत नाहीत. ती पूर्ण झालीच पाहिजे. त्राल्याने त्याची मुलगी देवयानी हिच्याशी केलेल्या वाईट वागणुकीमुळे तो वृषपर्वन आणि त्याच्या कुटुंबासोबत राहू शकत नाही. यावर त्याने भर दिला. कळ्याच्या शब्दांनी आश्चर्यचकित होऊन वृषपर्वनाने क्षमा मागितली. हे भृगूच्या पुत्रा, तो म्हणाला, मी तुला कधीही सद्गुण किंवा खोटेपणाची श्री दिलेली नाही. तू एक कोशी आहेस, जो सत्य आणि सद्गुणांचे प्रतीक आहे. माझ्याशी दयेवर राहा. जर तू खरोखरच आम्हाला सोडून गेलास, तर आम्ही महासागराच्या खोल भागात जाऊ. आम्हाला आणखी काही करायचे नाही. मात्र कळ्याचा निर्धार अबाधित राहिला. तो वृषपर्वनाकडे वळला आणि म्हणाला, तू समुद्राच्या खोलवर पळून जाऊ शकतोस किंवा सर्व दिशांनी उडू शकतोस, पण मी माझ्या मुलीचे दोष सहन करू शकत नाहीत. माझे आयुष्य तिच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर त्याने त्याचा जारी शुक्रा याला, जो एक असुर प्रमुख देखील होता, देवयानीला खुश करण्यासाठी आवाहन केले. कळ्याच्या शब्दांनी भारावून गेलेल्या शुक्राने उत्तर दिले, हे महान असुर, तू असुरांच्या ताब्यात असलेल्या सर्व गोष्टींचा पूर्ण मालक आहेस. जर मी तुझ्या आज्ञेनुसार आहे हे खरे असेल, तर जा आणि देवयानीचे समाधान करा. वृषपर्वन त्याच्यावर शुक्राचे सामर्थ्य मान्य करत देवयानीकडे गेला आणि तिला हवी असलेली कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. तथापि देवयानी सहज प्रसन्न झाली नाही. तिने मागणी केली की असुर राजाची स्वतःची मुलगी शर्मिष्ठा हिने इतर 1000 कन्यासह प्रतीक्षा दासी म्हणून तिच्या सोबत यावे. वृषपर्वन, जो अजूनही शुक्राच्या प्रभावाखाली होता, त्याने आपल्या सेवकाला शर्मिष्ठाला देवयानी समोर आणण्याचे आदेश दिले. शर्मिष्ठाने सुरुवातीला संकोच केला असला तरी अखेरीस देवयानीच्या मागे जाण्यास आणि तिचे हवालदार म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली. जेव्हा ती देवयानीच्या उपस्थितीत पोहोचली,
तेव्हा देवयानीने तिच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असे एक निदर्शनास आणून दिले की तिच्यासारख्या पूजासूर कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीने ब्राह्मणाच्या मुलीची सेवा करू नये, पण शर्मिष्ठा तिच्या निर्णयावर ठाम राहिली. तिने तिच्या दुःखी नातेवाईकांच्या आनंदात योगदान देण्याचे महत्त्व सांगितले. तिच्या समर्पणाने प्रेरित होऊन देवयानीने कृतज्ञता व्यक्त केली आणि घोषित केले की ती आता शुक्रा तिच्या बाजूला ठेवून असुर राजधानी प्रवेश करेल. त्यांनी प्रवेश करताच हिरव्यागार जंगला जिथे झाडांवर सूर्यकिरणे नाचत होती आणि रंगीबेरंगी फुले फुलत होती, तिथे दोन स्त्रिया हातात हात घालून चालत होत्या. असुरांचा पूज्य आध्यात्मिक मार्गदर्शक शुक्राची मुलगी देवयानी तिच्या निष्ठावान प्रतीक्षा घासी शर्मिष्ठा जिचे वडील पराक्रमी असुर राजा वैशपर्वल होते तिच्या बरोबर होती. ते एकत्र मुक्तपणे भटकत होते. फुलांच्या गोडवा आणि फळांच्या पक्वतेमध्ये गुंतलेले त्यांचे हास्य आणि बडबडहाण्यामध्ये भरून जात होती. जेव्हा ते पानांच्या छत्राखाली बसले तेव्हा देवयानी तिच्या बाजूला बसली. शर्मिष्ठ भक्तीच्या भावनेने हळुवारपणे तिचे पाय घट्ट करत होती. नवशाचा मुलगा राजा येती जो हरणांच्या शोधात जंगलात भटकत होता त्याच्या आगमनाशात दृश्य विदीर्ण झाले. दोन स्त्रियांकडे पाहताना त्याचे डोळे रुंद झाले. त्यांचे सौंदर्य आणि सकाळच्या ताऱ्याप्रमाणे चमकणारे आकर्षण येती आदरयुक्त धनुष्य घेऊन त्यांच्याकडे गेली. त्याचे शब्द विनम्रतेने टपकत होते. हे प्रेमळ लोको, मी तुम्हाला तुमची नावे आणि आई वडील दोघांनाही विचारणार आहे. असे दिसते की या दोन हालदासी तुमची वाट पाहत आहेत. देवयानी गोड हसली. तिचे डोळे दयाळूपणे चमकले आणि तिने उत्तर दिले, हे सर्वोत्तम पुरुषो, माझे ऐका जाणून घ्या की मी असुरांचा आध्यात्मिक मार्गदर्शक शुक्राची मुलगी आहे. ही माझी जुबीदार, माझी रखवालदार आहे. मी जिथे जाते तिथे ती माझी सेवा करते. तिची उत्सुकता वाढली आणि त्याने देवयानीला शर्मिष्ठा हिची वेकीन मेड म्हणून असलेल्या त्याच्या असामान्य स्थितीबद्दल विचारले. देवयानीने स्पष्ट केले की आयुष्यातील सर्व काही नीतीने चालते आणि येतीला या व्यवस्थेमुळे आश्चर्य वाटू नये. त्यानंतर राजाने स्वतःची ओळख प्रकट केली आणि स्वतःला लेती म्हणून ओळखले. एक ऋषी ज्याने त्याच्या ब्रह्मचर्य व्रताच्या दरम्यान वेदांचा अभ्यास केला होता ते बोलत असताना यातिनीने कबूल केले की तो पाण्याच्या शोधात जंगलात आला होता, परंतु आता आणखी कशासाठी तरी तहान लागली होती. देवयानीचे प्रेम आणि सोबती त्याने जाण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु देवयानीने त्याला समुद्री आणि मैत्रीचे आश्वासन देत राहण्यासाठी आमंत्रित केले. तथापि जेव्हा यातिनीने त्यांच्या जातीमधील मतभेदांचा हवाला देत विरोध केला तेव्हा देवयानीच्या शब्दांनी त्याचा संकोच दूर केला. तू एका ऋषींचा मुलगा आहेस आणि तू स्वतः एक ऋषी आहेस, ती म्हणाली, म्हणून हे नहुषाच्या मुला माझ्याशी लग्न कर. पण यतीने ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील संबंधांवरील प्राचीन बंदी आठवून संकोच केला. देवयानीच्या हाताला, ज्याला यापूर्वी कधीही कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नव्हता, तिच्यासाठी विशेष महत्त्व होते आणि तिने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्याची विनवणी केली. तिच्या शब्दाने प्रेरित होऊन येतेने देवयानीचे वडील शुक्रा याचा आशीर्वाद घेतला, ज्यांना दूरवरून बोलवण्यात आले होते. ज्ञानी ब्राह्मण इंद्र या भव्य शहरात शक्तिशाली सम्राट येती देवयानीला त्याच्या बाजूला ठेवून त्याच्या सासामधून परतला होता. जेव्हा ते त्यांच्या आतील सभिकांमध्ये प्रवेश करत होते तेव्हा त्याने देवयानीला आरामात राहण्याची व्यवस्था केली. तर वैशपर्वनाची मुलगी शर्मिष्ठा हिला अशोकांच्या बागेच्या कृत्रिम जंगलातील जवळच्या हवेलीमध्ये बसवलेल्या शर्मिष्ठाला 1000 दासी घेरल्या होत्या आणि तिला भेटवस्तू दिल्या जात होत्या. परंतु हे स्पष्ट होते की तिचे मन शांत नव्हते. ती तारुण्यावस्थेत पोहोचली होती आणि तिचा हंगाम आला होता. तरीही तिला स्वतःचा दावा करण्यासाठी पती नव्हता. दुसरीकडे देवयानी आधीच त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत होती. जेव्हा शर्मिष्ठ तिच्या भवितव्याचा विचार करत होता तेव्हा येती अशोकच्या जंगलात बेफिकीरपणे भटकत होती, जिथे तो स्वतःला त्या तरुण स्त्रीशी समोरासमोर पाहत होता. हात जोडून आणि अंधार पिटू शकणारे स्मितासे घेऊन ती राजाला भेटण्यासाठी त्याच्याकडे आली. हे नहुषाच्या मुला, ती म्हणाली, मी सुंदर आणि सुस्थितीत जन्मलेली दोन्ही आहे आणि माझा हंगाम आला आहे, ते वाया जाणार नाही. हे पहा, शर्मिष्ठाचे शब्द ऐकून येती आश्चर्यचकित झाली, पण त्याचा विवेक स्पष्ट होता. देवयानीशी एकरूप असताना वैशपर्वनाच्या मुलीला कधीही त्याच्या अंतरुणावर न बोलावण्याची उसानाची एक आज्ञा त्याला आठवली. तरीही जेव्हा त्याने शर्मिष्ठाच्या डोळ्यात पाहिले तेव्हा त्याला एक सुकोन उत्कंठा आणि प्रामाणिकपणा दिसला, ज्याने त्याच्या हृदयाला स्पर्श केला. शर्मिष्ठाने
नंतर तिच्या बुद्धीचा वापर केला, ज्यावेळी खोटे बोलणे माफ करण्यायोग्य होते. अशा 5 प्रसंगाची आठवण करून देत. विनोदाने लग्नादरम्यान किंवा एखाद्याचा जीव किंवा नशीब वाचवण्यासाठी तुम्ही सांगितले होते की तुम्ही स्वतःला एकाच पत्नीपुरते मर्यादित ठेवाल, ती म्हणाली. परंतु ते खोटे होते. देवयानी आणि मला येथे सोबती म्हणून बोलावण्यात आले आहे, परंतु असे दिसते की तुम्ही तिला माझ्यापेक्षा निवडले आहे. सत्य बोलले हे राजा म्हणून त्याचे कर्तव्य आहे हे जाणून येतीने संकोच केला, पण शर्मिष्ठाच्या शब्दांनी त्याच्या मनात एक सूर माजवला. तिने असा युक्तिवाद केला की कोणीही आपल्या मित्राच्या पतीला आपला पती मानू शकतो आणि देवयानीने त्याला आपला जोडीदार म्हणून निवडले असल्याने तो देखील दावा करण्यासाठी तिचाच होता. तिच्या शब्दांनी प्रेरित होऊन येतीने घोषित केले की तिने त्याच्याकडून जे मागितले ते तो देई. शर्मिष्ठाची विनंती साधी होती, तिला पापापासून मुक्त करा, तिच्या सद्गुणांचे रक्षण करा आणि त्यांच्या संयोगाद्वारे तिला आई बनवा. तिने राजाला आठवण करून दिली की पत्नी, गुलाम किंवा मुलगा कधीही स्वतःसाठी संपत्ती कमावू शकत नाही, ती त्यांच्या मालकाची असते. म्हणून देवयानीचा पती आणि स्वामी म्हणून येती देखील तिची होती, ज्यामुळे तो तिचा मालक आणि स्वामी बनला. शर्मिष्ठाच्या शब्दांनी प्रभावित होऊन येतीने तिच्या सद्गुणांचा आदर केला आणि तिच्या निर्दोषतेचे रक्षण केले. दोघांनी वेगळे होण्यापूर्वी आनंददायी सहवासात काही काळ एकत्र घालला. या तिच्या विस्तीर्ण उद्यानाच्या हिरव्यागार जंगलात एक नाटक घडले, जे नातेसंबंध आणि सद्गुणांचा पायाच हादवून टाकणारे होते. कवीचा मुलगा उसाना, याची मुलगी देवयानी तिच्या गोडस्मित आरशासाठी आणि सोन्या स्वभावासाठी ओळखली जात असे तिचा पती राजा. या तिने अलीकडेच उष्पर्वनाची मुलगी शर्मिष्ठा हिच्याशी झालेल्या संबंधातून 2 मुलांना घरी आणले होते, पण देवयानीच्या मनात एक गुप्त दोष होते. तिला माहीत होते की शर्मिष्ठा दुसऱ्या पुरुषाच्या मुलाला जन्म देत आहे, तरीही तिने परिणामांच्या भीतीने हे ज्ञान लपवून ठेवण्यास निवडले. एक दिवस यतीसह जंगलात फिरत असताना देवयानीला 3 दिव्य सौंदर्याची मुले झाडांमधून खेळत असल्याचे दिसले. त्यांचे डोळे ताऱ्यांसारखे चमकले आणि त्यांच्या हास्य झाडांवरून प्रतिध्वनित झाले. ते कोणाची मुले आहेत हे राजाला विचारल्यावर देवयानीला एक आश्चर्यकारक प्रतिसाद मिळाला. मुलांनी शर्मिष्ठाकडे त्यांची आई म्हणून आणि या तिकडे त्यांचे वडील म्हणून बोट दाखवले. राजाचा चेहरा खाली पडला, त्याच्या स्वतःच्या अपराधीपणाच्या भाराने भारावून गेला. मुले त्याच्याकडे आली, त्यांचे डोळे अश्रूंनी भरून गेले, परंतु देवयानीच्या उपस्थितीत त्याने त्यांना मिठी मारण्याचे धाडस केले नाही. त्यानंतरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. देवयानीने शर्मिष्ठाला तोंड दिले. तिचा आवाज रागाने आणि वेदनेने थरथरत होता. प्रिय मित्रा, तू कसा करू शकशील, तिने विचारले. तिचे शब्द विश्वासघाताच्या खोल भावनेने भरलेले होते. तुला आमच्या लोकांच्या चालीरीती माहीत आहे आणि तरीही तू तुझ्या पूर्वजांच्या दानवांच्या मार्गावर चालले निवडले आहे. शर्मिष्ठा खंबीरपणे उभी राहिली. तिचे शब्द दृढनिश्चयाने ओघत होते. मी सद्गुणाने आणि नीतिमत्तेच्या आज्ञेनुसार काम केले आहे, ती म्हणाली. तू देवयानी एका ब्राह्मणाची मुलगी आहे आणि तुम्हाला तुझा वरिष्ठ म्हणून पुरणे योग्य आहे. राजा येती शर्मिष्ठाच्या शब्दांनी चकित झाला. त्याच्या स्वतःच्या उल्लंघनाची खोली खूप उशिरा लक्षात आली. देवयानीचे जग उलटे झाले होते. तिला वाटले की तिच्यावर अन्याय झाला आहे, तिचा सद्गुण पापाने पराभूत झाला आहे. तिच्या चेहऱ्यावर अश्रू उघळत असताना ती तिच्या वडिलांच्या बाजूने धावून गेली. त्यांच्या शहाणपणाच्या सल्ल्याने सांत्वना आणि सांत्वन शोधत होती. कवींचा मुलगा उसाना देवयानीने शर्मिष्ठाच्या फसवणुकीची कथा सांगताना लक्षपूर्वक ऐकला. याचींच्या कृतीमुळे ब्राह्मण शुका संतापला. त्याचा आवाज कडक आणि खंबीर होता. तो म्हणाला, तू वाईटाला आपला आवडता पाठलाग बनविला आहे. जरी तुला नीतिमत्तेची आज्ञा माहीत असली तरी तू प्रामाणिकपणाच्या मार्गापासून विचलित झालास. या तिने शुक्राशी त्याला सोडण्याची विनंती केली, पण खूप उशीर झाला होता. ब्राह्मणाचा शाप वेगवान आणि निर्दयी होता. या तिला त्याच्या तारुण्यातून काढून टाकण्यात आले होते, ज्यावर अपभ्रंशाने मात केली होती. अंतिम फेरीत गर्दीच्या रस्त्यांवर सोनेरी तनोत दाखवणारा सूर्य या दुराज्यावर मावळत होता. राजा येती, जो एकेकाळी गर्विष्ठ आणि बलवान शासक होता, तो आता काठीच्या मदतीने चालत होता. त्याचे शरीर कावळ्याच्या शापाने विदीर्ण झाले होते, ज्याला उसाना असेही म्हणता. वयाचे वजन त्याच्यावर कफनासारखे स्थिरावले होते आणि त्याला घसरणीची वेदना तीव्रतेने जाणवली होती. त्याचा मोठा मुलगा यादूला त्याच्या कक्षात बोलावून येतीने त्याच्या दुःखाची व्याप्ती उघड केली. माझ्या प्रिय मुला भावनेने थरथरणाऱ्या त्याच्या आवाजात तो म्हणाला, मला अद्याप तारुण्याचा आनंद माहीत नाही.
हे ओझे माझ्यापासून काढून घ्या आणि मी 1000 वर्षे तुमचे चैतन्य उपभोगू शकेन. परंतु वृद्धत्वामुळे येणाऱ्या अनेक गैरसोयींचा हवाला देत यादूने नकार दिला. भूक न लागणे, हातपाय कमकुवत होणे आणि मित्र आणि साथीदारांच्या हातून पराभवतो. त्याचा पुढचा मुलगा तुर्वासूकडे वळला तेव्हा यतीची निराशा स्पष्ट दिसत होती. हा शाप माझ्यापासून काढून घ्या, त्याने विनवणी केली, आणि मी तुमच्या तारुण्यात 1000 वर्षे आनंदित राही. पण तुर्वासूनही नकार दिला. अवंतीच्या विध्वंसाचा विचार करून सामर्थ्य, सौंदर्य आणि बुद्धीची हानी यातींनी त्याला शाप दिला, असे म्हणत की त्याचे गाजवश नामशेष होईल. त्यांच्या प्रथा अशुद्ध होतील आणि त्यांचे लोक उदक असतील. त्याचा मुलगा दयेत याच्याकडे जात असताना राजाचे शब्द दुःखात बुडाले. माझ्या मुला, तो म्हणाला, हा शाप माझ्यापासून काढून घे आणि मी 1000 वर्षे तुझ्या चैतन्याचा आनंद घेईन. पण द्रजूनेही नकार दिला. म्हातारपणामुळे आलेला आनंद गमावल्याचे कारण दिले. आवाजातील कर्कशपणा, हत्ती आणि स्त्रियांचा आनंद घेण्यास असमर्थता येतीने त्याला शाप दिला. आणि रस्ते, चांगली वाहने आणि उत्तम प्राणी नसलेल्या भूमीवर राज्य करण्यासाठी त्याच्या राजवंशाचा निश्चितेला जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि राज्याला अंधाराच्या सावलीत टाकले. यातींची निराशा आणखी तीव्र झाली. त्याने आपल्या प्रत्येक मुलाला त्याच्याकडून शाप घेण्यास सांगितले होते, पण तो कोणीही तसे केले नाही. त्याचे विचार अनुया त्याच्या पुढच्या मुलाकडे वळले, ज्याने अशाच कारणांमुळे नकार दिला. वृद्धापकाळात आलेली ताकद, सौंदर्य आणि बुद्धी गमावण्याखेरीज राजाचे डोळे त्याच्या सर्वात लहान मुलावर पडले. तू माझा सर्वात धाकटा मुलगा आहेस, तो भावनेने भारावलेला त्याचा आवाज. तो म्हणाला, पण तू सर्वात पहिला असशील. हा शाप माझ्यापासून काढून घे आणि मी 1000 वर्षे तुझ्या तारुण्याचा आनंद घेई. आणि येतीच्या आश्चर्याने पूर्ण हो का दिला. वीरशीलतेने आणि भक्तिभावाने त्याने त्याच्या वडिलांच्या अपमानाचे ओझे स्वीकारले, असे म्हणत, हे राजा, तू सांगशील तसे मी करेल. माझे तारुण्य घे. आणि आयुष्यातील सुखांचा आनंद घेण्याचे डोळे कृतज्ञते चमकले जेव्हा त्याने हा शाप पुरुच्या शरीरावर टाकला. आणि त्याच क्षणी इंद्राच्या राज्याच्या हिरव्यागार बागांमध्ये नाहुशाचा मुलगा राजा ययाती त्याच्या नव्याने सापडलेल्या तारुण्याचा आनंद लुटत होता. त्याचा सर्वात धाकटा मुलगा पूर्णे दिलेल्या भेटवस्तूने त्याला आणखी 1000 वर्षे जीवनाचे सुख भोगण्याची संधी दिली होती. राजा म्हणून त्याच्या कर्तव्यांप्रती अतूट समर्पणाने येतीने हे सुनिश्चित केले की त्याच्या राजवटीचा प्रत्येक पैलू धर्माच्या तत्वांद्वारे मार्गदर्शित आहे. त्याच्या शुद्ध नेतृत्वाखाली त्याच्या प्रजेची भरभराट झाली. त्याने देवांना भव्य यज्ञ करून सन्मानित केले, पूर्वजांना अर्पण करून प्रसन्न केले आणि गरिबांना उदार दान केले. ब्राह्मणांचा आदर केला जात असे, वैश्याचे संरक्षण केले जात असे आणि शूद्रांशी दयाळूपणे वागले जात असे. अधिक अत्यंत उद्धट व्यक्तींनाही न्याय शिक्षांद्वारे सुव्यवस्थेत परत आणले जात असे. जसजसे यातींचे राज्य चालू राहिले तसच त्याला इंद्राच्या हिरव्यागार बागांमध्ये, कुळेऱ्याचे तेजस्वी शहर आणि मेवीच्या भव्य शिखरामध्ये विश्वाची या दिव्य कन्येसोबत प्रणय नृत्यात गुंतलेले दिसते. तरीही जसजशी वर्ष जाऊ लागली तसतशी या तिना आणखी काहीतरी हवे असल्याची अस्वस्थ भावना जाणवू लागली. त्याचा निष्ठावंत मुलगा पुरुल्याला बोलावून त्याने 1000 वर्षाहून अधिक काळ मिळवलेले ध्यान त्याच्याबरोबर सामायिक केले. माझ्या प्रिय मुला, या ती म्हणाली, आपल्या इच्छा भोगाने कधीही खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकत नाहीत. त्या केवळ बलिदानाच्या लोण्याने पोचलेल्या ज्वालांसारख्याच बळकट होता. सांसारिक आसक्तींचा त्याग करण्यात आणि जंगलातील शांततेत सांत्वन मिळवण्यात खरा आनंद आहे. या शब्दांसह या तिने एक सखोल निर्णय घेतला. तो आपले राज्य पुरूला सोडून देई आणि जंगलातील साधे जीवन जगेल. त्याचे मन आता ब्रह्मावर केंद्रित झाले आहे. त्याने राजवटीचे ओझे सोडण्याचा आणि निसर्गाच्या निर्दोषतेने वेढलेले आपले दिवस जगण्याचा प्रयत्न केला. तिच्या हेतूबद्दलची बातमी पसरताच ब्राह्मणांच्या नेतृत्वाखालील 4 आदेशांनी उत्तराधिकाराबद्दल चिंता व्यक्त करत त्याच्याकडे धाव घेतली. त्यांनी असा युक्तिवाद केला की ज्याने आपल्या वडिलांची आज्ञा पाळणारा मुलगा राजा होईल असा निर्णय घेतलेल्या शुक्राच्या प्राचीन शहाणपणाचा हवाला देत ज्येष्ठ पुत्र म्हणून यादूला सिंहासनाचा वारसा मिळाला पाहिजे. तथापि यातीने त्यांच्या युक्तिवादांना प्रत्युत्तर देत पुरुच्या अतूट निष्ठा आणि भक्तीकडे लक्ष वेधले. पुरु हा माझा मित्र आहे, तो म्हणाला. त्याने नेहमीच माझ्या इच्छेनुसार काम केले आहे आणि त्याला राज्याचा वारसा मिळेल
योग्य आयातीच्या शब्दांनी लोकांना खात्री पटली आणि त्यांनी पुरूच्या स्वर्गारोहणाच्या बाजूने घोषणा केली. राजाच्या आशीर्वादाने राजासाठी ते एक नवीन युग चिन्हांकित करत पुरू सिंहासनावर बसवण्यात आला. ब्राह्मण आणि तपस्वींनी वेढलेल्या येतीने आपली राजधानी सोडल्यानंतर त्याचे दिवस चिंतनशील जीवन जगण्यासाठी राजवटीचे ओझे मागे सोडून त्याने जंगलात आपला प्रवास सुरू केला. आपल्या प्रिय राजाला सांसारिक आसक्तींचा त्याग करण्यात खरा आनंद मिळाला आहे हे जाणून लोकांनी हे संक्रमण साजरे केले आणि म्हणून याती म्हणून घनदाट जंगलात नहुशाचा मुलगा राजा यातीने शेवटी त्याच्या अंतःकरणाची इच्छा पूर्ण केली होती. त्याचा सर्वात धाकटा मुलगा पुरूला सिंहासनावर बसवल्यानंतर त्याला प्रचंड आनंद आणि समाधान वाटले. त्याच्या चेहऱ्यावर सौम्य स्मित ठेवून त्याने आपल्या प्रियजनांना निरोप दिला आणि एका संन्याशाचे जीवन जगण्यासाठी निघाला. तो जंगलात खोलवर फिरत असताना राजा येतीसोबत शहाणे ब्राह्मण होते ज्यांनी आपले ज्ञान सामायिक केले आणि त्याला त्याच्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन केले. त्यांनी एकत्रितपणे कठोर व्रताचे पालन केले, फळ आणि मनवर टिकून राहून असंख्य कष्ट सहन केले. राजाचे मन आणि शरीर प्रत्येक दिवसाग्नी बळकट होत गेले. जणून एखाद्या नवीन उद्देशाने भरलेली वर्षे दशकांमध्ये बदलली आणि राजाचे समर्पण आणखीच तीव्र झाले. त्याने हजारो वर्षे जंगलात घालवली. त्याचे दिवस पानांचे सौम्य झुमगाट आणि पक्ष्यांच्या गुणगाण्यांनी भरलेले होते. प्रत्येक श्वासाबरोबर त्याला स्वतःला निसर्गाशी एकरूप होत असल्याचे जाणवले. त्याचा आत्मा प्रत्येक क्षणाशी उंचावत गेला. जसजसे ऋतू बदलत गेले राजा येती पित्या आणि देवांना प्रसन्न करत बलिदानाच्या माध्यमातून आपल्या आत्म्याचे पोषण करत राहिला. लंगलाच्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून चालत असताना राजा नेहमी अतिथींचे आणि अनोळखी लोकांचे जंगलातील साजा परंतु आरोग्यदायी अर्पण आणि फळे आणि शुद्ध लोणीचे मनोरंजन करीत असे. तो स्वतः साधे जीवन जगला. स्वतःला टिकून ठेवण्यासाठी विखुरलेल्या मक्याचे बिया गोळा करत होता. त्याचे अंतःकरण करुणेने भरून गेले. राजा यातीने त्याच्या उपस्थितीत आश्रय घेणाऱ्या सर्वांचे स्वागत केले. एक वर्षे एका क्षणभंगुर स्वप्नासारखे गेले. जेव्हा त्याने मौनाची शपथ घेतली त्याचे मन त्याच्या सभोवतालच्या जगाचे सौंदर्य प्रतिबिंबित करणारे एक शांत सरोवर होते. पुढच्या वर्षी तो 4 जगरदत्या आगीमध्ये उभा राहिला. त्यांच्या भीषण ज्वालांनी वर चमकणाऱ्या सूर्याच्या सौम्य उष्णतेने छात केले. 6 महिने राजा येती एका पायावर सरळ उभा राहिला. त्याचे शरीर डोंगरासारखे मजबूत आणि स्थिर होते. जसे ऋतू चित्रपटासारखे उलगडत गेले राजा यातीचा आत्मा स्वर्गाच्या क्षेत्रात सगत गेला. त्याला त्याच्या कर्तृत्वाच्या तीराने भरून टाकले. त्याचे नाव सद्गुण आणि शहाणपणाचे समानार्थी बनले. झाडांमधून फिरत असलेल्या सौम्य वाऱ्यासारखे जमिनीवर प्रतिध्वनित झाले. तरी हा त्याच्या प्रवासाचा शेवट नव्हता, कारण आकाशीय विस्तारामध्ये एक नवीन आद्यगाजा येतीची वाट पाहत होता, जो त्याच्या कौशल्याची चाचणी घेईल आणि धार्मिकतेच्या मार्गावर त्याची अतूट बांधिलकी सिद्ध करेल. पण नीतीप्रमाणे राजा येतीचा स्वर्गातील मुकाम अल्पकाळ टिकला. देवांचा पराक्रमी राजा इंद्राने त्याला आकाशीय प्रदेशातून पृथ्वीवर परत फेकून दिले. जरी त्याला बाहेर फेकले गेले तरी राजा येतीने जमिनीला स्पर्श केला नाही. त्याऐवजी आकाशात अडकून राहिला, जो त्याच्या अनविचल आत्म्याचा पुरावा आहे. जशी वर्षे जात गेली तसंच हे राजा येतीने स्वतःला वासुमन, अष्टक, प्रतर्दन आणि शिवी या इतर थोर आत्म्यांशी पुन्हा जोडले गेले. देवांच्या क्षेत्रात राजा याती स्वतः देवांनी पूज्य मानल्या जाणाऱ्या दिव्य प्राण्यांमध्ये राहत असे साध्य मरुत आणि वासू त्याच्या पवित्र कृतीने आणि नियंत्रित मनाने त्याला स्वरात एक विशेष स्थान मिळवून दिले, जिथे तो अधूनमधून ब्राह्मणाच्या प्रदेशात उतरायचा. दीर्घ काळ येतीने या दिव्य निवासस्थानी वास्तव्य केले, जे आकाशीय जगाच्या वैभवाने वेढलेले होते. एके दिवशी राजा येती पृथ्वीचा स्वामी इंद्र याच्याशी संवाद साधत असताना इंद्राने त्याला एक मर्मस्पर्शी प्रश्न विचारला. तू तुझा मुलगा पुरूला काय सांगितलेस जेव्हा त्याने तुझा रहस्य स्वीकारला आणि त्याला राज्याचा वासा मिळाला? येतीच्या डोळ्यांनी दूरवर नजर टाकली. त्याला त्याने बोललेले शब्द आठवले. त्याच्या आवाजात शहाणपणाचा खोल आवाज होता. जेव्हा तो त्याचा सल्ला सांगू लागला, मी त्याला सांगितले. येती म्हणाली, गंगा आणि यमुना नद्यांच्या मधला पृथ्वीचा मध्यवर्ती भाग त्याचे राज्य आहे. बाहेरील प्रदेश त्याच्या भावांचे राज्य असतील. मी त्याला हे देखील शिकवले की कागाने त्रासलेल्या लोकांपेक्षा दयाळू लोक श्रेष्ठ आहेत, कारण क्षमा हा एक सद्गुण आहे जो आत्म्याला उंचावतो. मानवामध्ये आज्ञारी लोकांपेक्षा विद्वानच वत्सल ठरतात. जेव्हा अन्याय होतो तेव्हा एखाद्याने सूड घेऊ नये, त्याऐवजी सूड घेऊ द्या.
आणि संयम जोपासाय ती बोलत असताना त्याच्या शब्दांनी शहाणपणाचे एक रेखाचित्र विणले, जे त्याच्या मुलाला नीतिवतेच्या मार्गावर मार्गदर्शन करत होते. त्याने पुरूला क्रूरता आणि कठोर भाषणाच्या धोक्यांपासून सावध केले आणि असा इशारा दिला की अशा कृतीमुळे केवळ दुःख आणि एकाकीपणा येईल, जे त्यांच्या शब्दांनी इतरांना दुखावतात. ते म्हणाले, राक्षस स्वतःच्या आत घेऊन जातात, समृद्धी आणि सौभाग्य त्यांच्याकडून पळून जाते. तिचा सल्ला पुढे चालू राहिला. त्याच्या शब्दातून शहाणपणाची एक नदी वाहत होती. त्याने पुरूला सद्गुणांचे मार्गदर्शन घेण्याचा, त्याच्या कृतीची तुलना नीतिमानाशी करण्याचा आणि दुष्टांच्या क्रूर शब्दांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. ज्ञानी तुम्हाला इतरांवर कठोर भाषणाचे बाण कधीही फेकू नका, कारण हे एखाद्याच्या अस्तित्वाच्या अगदी मुळाशी आघात करतात. त्याऐवजी यतीने पुरूला दयाळूपणा, मैत्री, दानधर्म आणि सर्वांबद्दल गोड भाषण विकसित करण्याचे आवाहन केले. इंद्राने जेव्हा यातींचे शब्द ऐकले तेव्हा त्याला नेतृत्वामध्ये करुणा आणि शहाणपणाचे महत्त्व आठवण करून देण्यात आले. राजाचा सल्ला स्वर्गात प्रतिध्वनित झाला, जो इतरांना धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेचा पुरावा होता. त्या क्षणी हे स्पष्ट होते की राजा यातीने त्याच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्यांच्या हृदयावर एक अमिट छाप सोडली होती. देवांच्या क्षेत्रात आकाशाचा पराक्रमी राजा इंद्र पृथ्वीवरील एक नश्वर राजा येतीकडे पाहत होता, ज्याने आपली सर्व कर्तव्ये पार पाडली होती आणि जंगलात निवृत्त झाला होता. इंद्राची उत्सुकता वाढली होती, कारण त्याला हे जाणून घ्यायचे होते की तपश्चर्येत यतीशी बरोबरी करू शकेल असा कोणी पृथ्वीवर आहे का. हे सम्राट, इंद्राने विचारले, मला सांगा, तुम्ही पुरुष, देव, गंधर्व आणि महान ऋषींपैकी कोणाच्याही बरोबरीचे आहात का. यतीने गर्विष्ठ अंतकरणाने उत्तर दिले, हे वासवा, तपश्चर्येच्या बाबतीत मी माझ्या बरोबरीचा दिसत नाही. परंतु इंद्राने यतीच्या बडबडीमधून पाहिले. त्याला माहीत होते की नश्वर राजाने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्यांचा आणि अगदी खालच्या दर्जाच्या लोकांचा देखील अनादर केला. इंद्र म्हणाला, तुझ्या सद्गुणांना कमी केले आहे आणि तू स्वर्गातून पडला पाहिजेस. आपली चूक लक्षात आल्यावर यतीने दयेची याचना केली. हे चक्र, जर माझे गुण खरोखर कमी झाले असतील तर मी किमान सद्गुणी आणि प्रामाणिक लोकांमध्ये पडलो पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. यतीची खरी खंत पाहून इंद्राने उत्तर दिले, तुम्ही ज्ञानी आणि सद्गुणी लोकांमध्ये पडाल आणि तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळेल. आणि तुमच्या या अनुभवानंतर जे तुमचे वरिष्ठ किंवा समतुल्य आहेत त्यांच्याकडे पुन्हा कधीही दुर्लक्ष करू नका. जसा यती स्वर्गातून पडला तसंच तो आपल्या स्वतःच्या श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अष्टक या शाही ऋषीकडून उतरताना पकडला गेला. अष्टकाने यतींचे तेजस्वी रूप पाहिले आणि विचारले, हे इंद्राच्या बरोबरीचे सौंदर्य असलेल्या तरुणांनो, तुम्ही कोण आहात. तुम्ही अग्नीसारखे वैभवाने चमता किंवा सूर्य, आणि तुमची ऊर्जा अतुलनीय आहे. त्या प्रदेशातील प्रत्येक प्राणी देवताची शक्ती धारण करणाऱ्या या कुसळणाऱ्या आकृतीबद्दल उत्सुक होता. अष्टक दयाळूपणे या तिकडे गेला आणि म्हणाला, तुमची भीती दूर होऊ द्या, तुमचे दुःख आणि दुःख थांबू द्या. तुम्ही आता सद्गुणी आणि ज्ञानी लोकांमध्ये आहात. छत्र स्वतः तुम्हाला येथे हानी पोहोचवू शकत नाही. ऋषींच्या शब्दांनी यतींच्या आत्म्याला शांती मिळाली आणि ज्यांना त्याची दुर्दशा समजली आहे त्यांच्यामध्ये त्याला असे मिळालं आहे. हे त्याच्या लक्षात आल्यास बोलत राहिले, केवळ अग्नीलाच उष्णता देण्याची शक्ती आहे. केवळ पृथ्वीच विलामध्ये जीवन उतरते आणि सूर्य सर्व काही प्रकाशित करतो. परंतु सद्गुणी आणि ज्ञानी लोकांकडून आदर मिळवण्याची आज्ञा पाळणारा अतिथी असतो. या तिन्ना समजले की त्याला एक दुर्मिळ भेट देण्यात आली आहे. जे त्याच्याशी दयाळूपणे वागतील त्यांच्यात सांत्वन शोधण्याची संधी नम्रतेच्या या क्षणी यातीचे हृदय अष्टक आणि त्याच्या सगोशींप्रती कृतज्ञतेने भरून गेले. त्याला माहित होते की त्याला सद्गुणांमध्ये एक नवीन कुटुंब सापडले आहे आणि त्यांची बुद्धी त्याला त्याच्या संघर्षात मार्गदर्शन करेल, आणि म्हणून यती त्यांच्यात राहिली. पवित्र यज्ञभूमीवर सूर्य मावळत होता. त्या दृश्यावर एक उदार नारिंगी प्रकाश पडत होता. राजा यती, एक बुद्धिमान आणि आदरणीय राजा, त्याचा नातू अष्टकासमोर उभा होता आणि त्याच्या आयुष्यातील प्रवासाची कथा सांगत होता. मी यती नहुषाचा मुलगा आणि पुरचा पिता. त्याच्या आवाजात श्रद्धेची तीव्र भावना भरली. मी अनेक वर्षे जगलो आहे आणि त्या काळात मी देव आणि माणसामध्ये सारखाच चाललो आहे. पण दुर्दैवाने माझे नीतिमत्व कमी झाले आहे आणि मी स्वतः खाली पडताना पाहतो. माझे गुण कमी होत आहेत. अष्टक लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे कुतूहलाने गुंडावत होते. पण आजोबा, त्याने विचारले, तुम्ही म्हणता की जो वयाने मोठा आहे तो आजास पात्र आहे,
तरीही असे म्हटले जाते की खरे मूल्य उच्च शिक्षक आणि तपस्वी गुणवत्तेतून येते. इतिहासला त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. अरे माझ्या